पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आला. सांगाल आजच्या पत्रकार परिषदेचं महत्त्व. नमस्कार, मी स्नेहाद्री प्रतिष्ठान भुसावळचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील. गेल्या 5 वर्षापासून आम्ही भुसावळ शहरात स्नेहाद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहाद्री राज्यस्तरीय करंडक स्पर्धेचे आयोजन करत असतो. यंदाचं हे आमचं 5वं वर्ष आहे. जवळपास या स्पर्धेचा जे मागचा उद्देश आहे तो इथल्या रंगकर्मींना, स्थानिक रंगकर्मींना संधी देणं आणि त्या स्थानिक रंगकर्मींसमोर एक जी नाटकांच्या सद्यस्थितीत जे काही घडामोडी होत आहेत किंवा रंगमंचावर नवीन काय जे घडतं आहे ते इथल्या तरुण रंगकर्मींना अनुभवायला मिळालं, बघायला मिळालं, तर त्या दृष्टीने त्यांची नाटकाच्या प्रती असलेली आवड निर्माण होईल. एक आम्ही या गेल्या 5 वर्षात बराच असा रसिक वर्ग निर्माण केला आहे या स्पर्धेसाठी. या यंदाच्या आयोजनाचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 15 संघ येत आहेत आणि सलग 2 दिवस या 15 नाटकांचा एक मेजवानी भुसावळकर रसिकांना मिळणार. या नाटकाचं जे आपण 22 शनिवारी 22 तारखेला 12 वाजेपासून एकांकिका सुरू होतील. स्वर्गीय लालचंद लखचंदजी निमाणी सभागृहात याचं आयोजन केलं आहे आणि स्वर्गीय डॉक्टर उमेश खानापूरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जो स्मृतिमंच आम्ही उभारला आहे त्या स्मृतिमंचावर जवळपास 15 संघ सहभागी होतील, आपली नाट्यकृती सादर करतील. यावर्षी आमच्या संस्थेचे एक कलावंत, नाट्यकलावंत श्री नारायण माळी यांना आम्ही प्रकल्प प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. पुढची माहिती ते देतील. नमस्कार, मी नारायण माळी. स्नेहयात्री करंडक 2025 पर्व 5मध्ये मी येणाऱ्या सर्व स्पर्धकांचं स्वागत करेल आणि भुसावळातील तमाम नागरिकांना सांगेल की आपण या स्पर्धेचा लाभ घ्यावा. रंगभूमी प्रत्यक्षात आपल्याकडे फार कमी बघायला मिळते. त्यासाठी आपल्या येथील आपल्या मुलांना किंवा आपल्याला आवड निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी अवश्य या. जवळपास 200 ते 250 कलाकार इथे सादरीकरण करणार आहेत, तर त्याचा आपण सर्वांनी आनंद घ्या एवढंच सांगेन. नमस्कार, मी अक्षय माधव कुरकर. एक स्नेहयात्री आपल्या इथे स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे जी एकांकिका स्पर्धा आयोजित केली गेली आहे त्याच्यामध्ये साधारण नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, बदलापूर, नाशिक या विविध ठिकाणाहून वेगवेगळे 15 संघ सहभागी होत आहेत. याच्यामध्ये साधारणतः 200 ते 250 कलाकार सहभागी होऊन स्वतःची कला सादर करणार. हा जो कार्यक्रम आहे हा प्रेक्षकांसाठी निःशुल्क आहे, कोणत्याही प्रकारचं शुल्क यायला लागत नाही. माझं आपणा सर्वांना विनंती आहे की आपण याचा पूर्ण लाभ घ्यावा. माझं नाव तुषार जोशी. जसे की वीरेंद्र पाटील सरांनी सांगितले की गेले 5 वर्षापासून आम्ही ही स्पर्धा भुसावळमध्ये राबवत आहोत. खरं तर याचा एकूण ही स्पर्धा राबवण्याचा मागचा हेतू हाच आहे की येणाऱ्या पिढीला जे कलाकार आहेत ते घडण्याच्या मागचा आमचा हा उद्देश आहे. यामध्ये आम्ही 15 एकांकिका सादर करणार आहोत आणि एकांकिकाबद्दल मी तुम्हाला सांगेल की एकांकिका ॲक्च्युली असं असतं की एक छोटं नाटक तुम्हाला बघायला मिळतं 45 मिनिटात. तिथे तुमचं सेट लावण्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला एक चांगलं नाटक त्यामध्ये बघायला मिळतं. आणि जसं सरांनी सांगितलं की इथे वेगवेगळे स्पर्धक येतात, वेगवेगळ्या गावावरून येतात. नाशिक, धुळे झालं, त्याच्यानंतर मुंबई झालं, असे एकूण 15 संघ यावेळेस आहेत. 200 ते 250 कलाकार आहेत. मी सुद्धा स्नेहयात्रीचा एक स्नेहयात्रीच आहे असं मी म्हणेन आणि मी सरांच्याच अंडर घडलेलो आहे. मी आता सध्या मराठी मालिकांमध्ये काम करतो. माझी सध्या आबोली आहे, सावळ्याची सावली आहे, स्वामी समर्थ आहे आणि हे सगळं मला घडवण्याचं काम स्नेहयात्री प्रतिष्ठानने केलं आहे आणि जास्त करून वीरेंद्र पाटील सरांनी. आणि मी इथे स्पेशल फक्त या करंडकासाठीच आलेलो आहे आणि सगळं भुसावळकरांना आवाहन करेल की त्यांनी 22 आणि 23 तारखेला येऊन या करंडकाची मेजवानी घ्या. धन्यवाद. बिगड्या डोंगरचं राहणार
साखर शिवबाच होणार. Abhishek MSF निकड्या डोंगरचं राहणार साखर शिवबाच होणार. निकड्या डोंगरचं राहणार साखर शिवबाच होणार. निकड्या डोंगरचं राहणार साखर शिवबाच होणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.